मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघाताप्रकरणी MMRD आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 1 वर्ष उड्डाणपूल सुरू होऊनही या पुलाचं काम का पूर्ण करण्यात आलं नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर या ठिकाणी संरक्षक भिंत का उभारण्यात आली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्रा बायपास येथे ट्रकखाली कोसळून एक सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी तसंच रुग्णालयात जाऊन भेट दिली. हा अपघात असला तरी उड्डाणपुलातील त्रुटींमुळे या अपघाताला त्यांनी MMRD आणि संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरले. हा ब्रिज ओपनिंग करून वर्षभर झाले तरीही ब्रिजचं काम अर्धवट आहे. या ठिकाणी एक भिंत उभी करावी जेणेकरून अपघात टाळू शकतात. ती देखील कंत्राटदार उभी करू शकला नाही. अनेक वेळा लोकांनी तक्रारी देखील केली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. मुंब्रा परिसरात जे 2 उड्डाणपूल तयार झाले आहेत ते उड्डाणपूल तसेच सर्व्हिस रोड बांधण्यासाठी आपण मागणी केली होती. सगळी जबाबदारी कंत्राटदार तसंच MMRDच्या अधिकाऱ्यांची असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर गुन्हा दाखल न झाल्यास येत्या काही दिवसातच या मुंब्रा बायपास हायवे बंद करण्याबरोबरच पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला. घोडबंदर रोडवरील शेतजमिनी आणि वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामं करून बेकायदा हॉटेल्स, बार्स आणि हुक्का पार्लरवर काही दिवसांपूर्वी कारवाई झाली. परंतु पुण्यातील बार आणि पब्समधून मद्यपान करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अपघात झालेली घटना आता ताजी असताना त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यातही घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कशेळी खाडी किनारी CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन सागरी प्रभाव क्षेत्राचे खुलेआम उल्लंघन करत चौपाटी धाबा राजरोसपणे खुलेआमपर्यंत पहाटेपर्यंत सुरू असतो. आसपासच्या कोलशेत, बाळकुम येथील खाडी किनारी असणाऱ्या अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई झाली. ते बंदही करण्यात आले. मात्र हे धाबे अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे येथे अल्पवयीन तरुण मुले-मुली दुचाकी आणि चारचाकी महागड्या वाहनातून येऊन पहाटेपर्यंत मद्यपान आणि इतरही बिनधास्तपणे सेवन करतात. त्यांना तिकडं मद्यपान करू दिले जातं आणि ही मुलं नंतर मद्यपान करून नशेत बेधुंद होऊन नशेतच जोरात गाडी चालवतात. सर्वच हाकेच्या अंतरावर खोल खाडी आहे. त्यात जाऊन जीव जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी कशेळी धाब्या मालकानं संरक्षक भिंतही उभारली नाही. या अनधिकृत धाब्याला बांधकाम करण्यापूर्वी प्राप्त केलेली बिनशेती प्रमाणपत्र, आदेश, बांधकामासाठी पालिकेकडून घेतलेली परवानगीही नाही. पोलीस परवानगी, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, नगररचना आणि नियोजन विभागामार्फत कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतली नाही. GST कर परवानगी देखील नाही. शासनाचा लाखो रुपयांचा GST महसूल हे बुडवत आहेत. अग्निशमन विभागाकडून घेतलेलं ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर शासकीय विभागाच्या कोणत्याही आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत. तसंच याच चौपाटी धाबा खाडी किनारी आजूबाजूलाच अधिकृतपणे भराव टाकून खाडी किनाऱ्याची जमीन बळकावण्याचं कामही जोरात सुरू आहे. भराव टाकून अनधिकृतपणे सरकारी जागा बळकावून रस्त्यावर आणि पुढे मागे पत्र्याची शेड टाकून अनधिकृत गाळे उभारलेत. हे भाडे घेत असून नवीन शेड उभारण्याचं कामही सुरू आहे. खाडी किनारी हे आतल्या बाजूस असल्यानं कोणाचं लक्ष जात नाही. अनेक ठिकाणी वन आणि सरकारी जमिनी अतिक्रमणांनी बळकावल्यात. या ठिकाणी अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाची खाडी किनारी अनधिकृतपणे मद्यविक्रीस परवानगी नसतानाही मद्यविक्री राजरोसपणे बिनधास्तपणे सुरू आहे. या खाडी परिसरात ध्वनी प्रदूषणास बंदी आहे. इथे मात्र चौपाटी धाब्यावर बेकायदेशीरपणे कर्णकर्कश मोठ्या आवाजात गाणी वाजवून मद्यधुंद पार्ट्या आणि धिंगाणा पहाटेपर्यंत रोजच सुरू होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच काही अंतरावर खाडी असल्यामुळे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून खाडीमध्ये वाहनं जाऊन अपघात होण्याची ही दाट शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची तिकडे संरक्षक भिंत नाही. पोलिसांना सगळं माहीत असूनही पहाटेपर्यंत हे सगळं सुरू असून कोणतीही कडक कारवाई करून हे बंद का केलं जात नाही यावर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. निवडणुकीची मतमोजणी पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रांवर 24 तास आधीच जॅमर बसवण्यात यावेत. मतदान केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध राहणार नाहीत. ब्लूटूथ आणि वायफाय चालणार नाहीत. यासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या अनेक स्ट्रॉंग रूममध्ये अनेक व्यक्तींनी संशयास्पद हालचाली केल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत संशयाचं वातावरण तयार झाले. ठिकठिकाणी संशयास्पद हालचालींवर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय. त्याच धर्तीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे. मतदारसंघात ईव्हीएम मशीन जमा करण्यात आलेल्या सर्व स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी. त्याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल देण्यात यावा. या सीसीटीव्ही यंत्रणेचं थेट प्रक्षेपण उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही राजन विचारे यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली आहे. ईव्हीएम मशीन हॅक केल्या जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे मतमोजणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणून मतमोजणी पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी मतमोजणी केंद्रांवर उच्च क्षमतेचे जॅमर बसवण्यात यावेत. मतमोजणी केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क राहणार नाही अशी या जॅमरची तीव्रता असावी. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात कोणत्याही कंपनीचे ब्लूटूथ आणि वायफाय चालणार नाहीत याबाबतही दक्षता घेण्यात यावी असंही राजन विचारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले. इयत्ता 12वीच्या निकालानंतर यावर्षीचा इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झालाय. ठाणे जिल्ह्याचा निकाल 95.56% इतका लागलाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींचा 96.79% निकाल लागलाय, तर मुलांचा निकाल 94.39% इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण 1,08,378 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 53,780 इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या, तर 54,598 इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनीच आपला निकाल पाहिला. हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरी, मोबाईल आणि संगणकावर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्याचा आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 1,13,403 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून 57,841 मुलं आणि 55,562 मुलींनी ही परीक्षा दिली होती.